मुद्दा असा आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये वाद निर्माण झाला. उद्धव ठाकरे फोन घेत नाही नाना पटोले यांचा आणि ते म्हणजे त्यांच्याबद्दल उद्धव ठाकरे संदर्भात सांगितलं जात होतं पक्ष फुटण्याच्या अगोदर आणि फुटल्यानंतरही सुद्धा की उद्धव ठाकरे मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटत नाही किंवा सांगतात की ते बाथरूम मध्ये गेले, आंघोळ करतात वगैरे हे जे काही अत्यंत न पटणारी अशी सगळी उत्तरं त्यांच्या मातोश्री निवासस्थानावरून येते. तो स्वभाव काही उद्धव ठाकरे यांचा संपलेला नाही असं साधारणतः एक किस्सा मी सांगतो याच्यामध्ये. बाळासाहेब थोरात ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर बाळासाहेब थोरात हे प्रचंड प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेच्या प्रेमात होते की उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतात, फोन करतात, गप्पा मारतात, त्यांचे फोन घेतात वगैरे. 6 महिन्यानंतर अचानकपणे उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात यांचे फोन घेणं बंद केलं उद्धव ठाकरे. का? याचं कारण बाळासाहेब थोरातांनाही माहिती नव्हतं आणि अचानकपणे त्यांना कळायला लक्षात आलं की अरे मातोश्रीवरती त्यांचा फोन घेतला जात नाहीये. त्यांना कारण दिली जातात की उद्धव ठाकरे बिझी आहे, तिकडे आणि उलटा परत फोन येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आपल्या मनाच्या प्रमाणे वागतात ते आणि त्यासाठीच मिलिंद नार्वेकर त्यांचा जो पी आहे तो अनेकांच्या रोषाला धनी होतो तो. पण उद्धव ठाकरे यांचा स्वभावच आहे. ते सकाळी 11 वाजेपर्यंत म्हणजे उठतात, त्यानंतर मग त्यांच्या जिम वगैरे ते करतात आणि 2च्या नंतर ते शांतपणे कामाला सुरुवात करतात ते. आणि याच्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रीपद घ्यायला नकार पहिल्यांदा दिला होता. त्याला शरद पवारांनी त्यांना सांगावं लागलं की तुम्ही फक्त मुख्यमंत्री व्हा, बाकीचं आम्ही सगळे सांभाळून घेतो. तर असं करून त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी राजी केलं होतं. पण उद्धव ठाकरे यांचा हा स्वभाव असाच आहे. मनोज, पत्रकारांचे फोन तर ते कधीच घेत नाहीत आणि पत्रकारांना भेटतही नाहीत. म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा पत्रकारांना न भेटणारा आणि पत्रकारांचे फोन न घेणारा, पत्रकारांना म्हणजे प्रयत्नात करावे लागतात इंटरव्ह्यू घेण्यासाठी, असा हा नेता आहे. आणि तरी पण आज महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावरती भाळलेली असल्यामुळं पत्रकारांना झेलण्याचा पर्याय नाही. कारण नरेंद्र मोदींना आतापर्यंत 10 वर्ष लोकांनी झेललं विदाऊट प्रेस कॉन्फरन्स घेता.